Hello, hello. This is the my artifact episode number 2021. आजची तारीख आहे 4 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाले. होय. गेल्या मी म्हणजे केव्हापासून मी हे टाइम लॅप्सचे व्हिडिओ हायपर लॅप्सचे व्हिडिओ बनवून राहिलोय. लाईक सप्टेंबरचा हा आता ओके. ऑगस्ट पासून मी शायद सोनूचा बर्थडे झाला नाही, सोनूच्या बर्थडे पर्यंत हे झालं होतं, तेव्हा हा पण होता. तेव्हाची तारीख शायद सांगू मी एवढं म्हणू शकतो की मी ठरवलं होतं की 10 तारखेपर्यंत बनून जाईल बा माझी शॉर्ट फिल्म. तर बनली नव्हती. ओके, मी एडिटिंग करूनच राहिलो होतो. ओके, तर मी असं म्हणतो की 10 ते 15 या तारखेच्या दरम्यान मी सुरुवात केलं. एक्झॅक्टली डेट आता आता नाही सांगू शकत, थोडस आता आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये पाहायला लागन. ओके, बट त्या दरम्यानच मी सुरू केलं होतं टाइम लॅप्सचे व्हिडिओ, आणि त्यानंतर टाइम लॅप्स नंतर मग मी हायपर लॅप्स. ओके, तर हायपर लॅप्सचे व्हिडिओसाठी मी कंटिन्यू काम करून राहिलोय. ओके, कधी कधी थोडं जास्त लॅग होऊन राहिलाय. आजचा दिवस तर खूप लॅग झाला, म्हणजे आज नाही शूट केलं नाही एडिट केलं. ओके, आणि त्यानंतर सो मच वेळ गेला आहे आपला ऍक्च्युली. यस, हायपर लॅप्स मध्ये या पिरियड मध्ये आपली शॉर्ट फिल्म बनली असती. बट मला असं वाटतंय की कसं आहे की शॉर्ट फिल्म जरी म्हणलं ना तरी त्याच्यामागे खूप साऱ्या अशा गोष्टी आहे जे म्हणजे असं वाटतंय की हा चलो इथे थोडस असं असतं ना बरं झालं असतं यार. या तर त्यासाठी पुन्हा म्हणजे माझे ट्रायल अँड एरर खूप सुरू आहे, बहुत जास्त. यस, इव्हन हायपर लॅब्स मध्ये पण खूप सारे ट्रायल अँड एरर सुरू आहे. ओके, आज कसं ओके, याच्या अगोदर नाही का मी सगळे हायपर लॅब्सचे फोटोज वगैरे काढले, प्रीमियरवर टाकले. प्रीमियर टाकल्यानंतर मग मी त्याला वॉप स्टेबलायझर केलं. स्टेबलाइज केल्यानंतर साला मी म्हणतो हे एवढे क्रॉप कसे का होऊन राहिले यार. अरे मी फोटो तर घेतो तर फोटो ते एकदम फुल दिसते, या रेझोल्युशन तर खूप हाय आहे, मला व्हिडिओ मध्ये एवढं छोटूसा काम येऊन राहिला आहे या. आणि कसं आहे की वन्स यू स्टेबलाइज वॉप स्टेबलाइज तर तू स्केल अप स्केल डाऊन नाही करू शकत. या तर म्हणजे जेव्हा तुम्ही टाइमलाईन वर आणता तेव्हा ऑलरेडी तो क्रॉप असतो ऑलमोस्ट 50%, आणि 50% वर पुन्हा वॉप स्टेबलायझर करून पुन्हा क्रॉप करतो, तर तो पुन्हा जास्त क्रॉप होऊन जाते. त्यामुळे आपल्याला वाटतं झालं क्या हो गया ये. हे मला नाही का आतापर्यंत माहितच नव्हतं. या आता मला माहित पडलं, म्हणजे ऍक्च्युली आज मला माहित पडलं या की जेव्हा तुम्ही आता अगोदर कसं माझं असं हे होतं की चला वॉप स्टेबलायझरसाठी नाही का हे होत नव्हतं, म्हणजे आपण जेव्हा आपण हे करतो ना म्हणजे ऍस्पेक्ट रेशो चेंज करतो तर स्टेबलाइज होत नाही बघ. यासाठी आपण पहिले अगोदर वॉप स्टेबलाइज करून घेऊ, त्याच्यानंतर आपण ऍस्पेक्ट रेशो चेंज करू या उद्देशाने. पण आता तसं नाही. येस, आता खूप साऱ्या गोष्टी माहीत पडल्या, गलती पण केल्या, बट खूप साऱ्या गोष्टी माहीत पण पडल्या. दॅट इज ऑल दिस थिंग. येस, हा जर तुमचा स्टेबलाइज काम करत नसेल, एरर मेसेज येत असेल, काही फरक नाही, राईट क्लिक करा, नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यावर सिक्वेन्स तयार होईल, सिक्वेन्स करा आणि त्याला पुन्हा वॉप स्टेबलाइज करा, होऊन जाते. तर तुम्ही बिगिनिंग मध्ये तुम्ही ऍस्पेक्ट रेशो चेंज करून घ्या. ओके, ऍस्पेक्ट रेशो चेंज केल्यानंतर मग तुम्ही नाही का प्रत्येक आज नाही का आता मी काय केलं, आतापर्यंत जेवढे मी हायपर लॅब्सचे बनवले होते ना सगळे फुटेजेस मी डिलीट मारले याच्यावरून आणि पुन्हा टाकले. ओके, इट्स नॉट अ खूप मोठं काम वगैरे वाया गेलं असं काही हे नाही. या ऍक्च्युली ते काम वायाच जाणं होतं, कारण ऑलरेडी बहुत क्रॉपिंग केली होती त्या फुटेजेस मध्ये. त्या प्रीमियरने बहुत जास्त क्रॉपिंग केली होती. मला स्केल अप बद्दल काही माहितच नाही, काही आयडियाच नाही. येस, ऍक्च्युली मी स्केल अपवर खूप जास्त काम केलं आहे, बट मला हे नाही माहित होतं का टाइम लाईन वर नाही का ते ऍस्पेक्ट रेशो नुसार म्हणजे जे रेझोल्युशन सिक्वेन्स मध्ये जो सेट करून आहे त्याच्या अनुसार तो सेट करतो आणि त्यानंतर तो क्रॉप करतो बा, हे नाही माहित होतं. या मला वाटलं का झालं असेल म्हणणं काही ना काहीतरी प्रॉब्लेम, बट त्याच्यानंतर मग मी पाहिलं अरे यार इसमें तो
इसने झूम किया है, जस्ट लाईक वी नीड टू स्केल, म्हणजे आपण थोडी स्केलिंग थोडं कमी करू बा. सो आज मला माहित पडलं, त्यामुळे मी आज पूर्ण फुटेजेस डिलीट केले आणि पुन्हा फुटेजेस टाकले. ओके, काही असा प्रॉब्लेम नाही. येस, इट वॉज नॉट बिग डील. याच्यामध्ये फक्त हायपर लॅब्स मध्ये नाही का, तुम्ही फोटोज जर बरोबर काढले असेल ना, तर तुम्ही इव्हन प्रोजेक्ट डिलीट केल्यानंतरही तुम्ही त्याला पुन्हा करू शकता. या आणि अजूनपर्यंत माझं नाही का, म्हणजे डिलीट जरी करून केलं तरी, म्हणजे जस्ट लाईक अजूनपर्यंत ट्रॅक डिसाईड नव्हता. या जस्ट लाईक वन्स यू डिसाईड द ट्रॅक, त्याच्यानंतरच तू त्याच्यानंतर सिक्वेन्स सेट करशील ना. या ट्रॅकच सेट नव्हता. इट वॉज बिट डिफिकल्ट टू अंडरस्टँड की मेरे को करना क्या है आणि कुठे फुटेजेस, म्हणजे कोणती क्लिप कुठे येईल बा. सो इट वॉज काइंड ऑफ ट्रॅक डिसाईड नव्हता ना. सो बट जाऊ दे यार, इट वॉज नॉट अ बिग डील. मेरे को नाही लगता की हे खूप जास्त मोठी गोष्ट आहे. आपल्याला गलती माहीत पडली, सो वन्स यू फाइंड आउट अँड देन आपण त्याला सोल्युशन पण फाइंड आउट केलं, सो इट वॉज गुड. दॅट इज ऑल दिस थिंग मॅटर, दॅट इज ऑल दिस थिंग इम्पॉर्टंट. ऑलराईट. सो आज काय झालं आज. ओके, आज सकाळी उठलो. आज सकाळी आय वोक अप ॲट 5:30 AM. त्याच्यानंतर मग मी आज माझी लायसनची टेस्ट होती, सो आज थोडीशी मी पढाई पण केली थोडीशी लायसन बद्दल, कारण मला फेल व्हायचं नव्हतं, कारण मला टाइम हे लवकरात लवकर खतम करायचं होतं लायसनचं. यस, म्हणजे जेवढी हे लायसनची कटकट राहील ना, तर ते बेकार राहील. पण त्यामुळे लवकरात लवकर आपण काम खतम करून घेऊ. त्यामुळे मी थोडीशी व्हिडिओज वगैरे पाहिली युट्यूबवर. ओके, त्यानंतर मग मी 10 वाजता माझी टेस्ट होती, सो आय वेंट देअर. RTO ऑफिस माझी आणि माझ्या बहिणीची दोघांची पण होती. 12 वाजेपर्यंत काम आटपलं, या आम्ही दोघेही पास आउट झालो. ओके, आता उद्या आम्हाला लर्निंग लायसन भेटून राहील. ओके, त्यानंतर 12-12:30 वाजता वगैरे घरी आलो. आल्यानंतर मग जेवण वगैरे केलं, फ्रेश झालो. त्यानंतर कसं मी इथे सावंगीला गेलो. ओके, आणि तिथे गेल्यानंतर थोडं हॅपन. ओके, तिथे गेल्यानंतर कसं माहित पडलं की जी माझी काकाची मुलगी, काका नाही म्हणतात रे, संध्या मावशी आहे ना, त्यांची मुलगी. ओके, तिचा ऍडमिशन प्रोसेस साठी तिथे गेलो. तिथे मेरिट लिस्ट लागले का नाही तिथे गेलो. तिथून मग आलो, लवकरच आलो, जास्त वेळ नाही लागला. येस, आणि घरी आल्यानंतर मग मी नाही का आज टाइमपास केला. कुछ नाही, काहीच नाही केलं. यस, खाली बसून होतो आणि इट वॉज नॉट गुड. यस, म्हणजे जस्ट लाईक काहीच काम नाही केलं. झोपलो मी बस दुपारी. आणि झोपल्यानंतर मग मी 5:30 वाजता उठल्यानंतर फ्रेश झालो, पुन्हा खेळायला गेलो. ओके, हो, खेळायला गेलो, मित्रासोबत थोडासा हँगआउट केला. आणि त्यानंतर मग मी आता किती वाजता आलो, आता 8 वाजता वगैरे आलो मी. आणि आल्यानंतर फ्रेश झालो, आणि फ्रेश झाल्यानंतर आता मी एडिटिंगला बसलो. जस्ट अर्धा घंटा एडिटिंग करतोच की नाही, की आता जेवण केलं आणि आता आर्टिफॅक्ट एपिसोड. सो आज दिवसभराची प्रोडक्टिव्हिटी वॉज लाईक ओनली 30 मिनिट. आणि आज दिनभर मी फक्त अर्धा घंटा काम केला. त्याच्यानंतर आता तू काम करशील का? आता म्हणजे मी आता रेंडरला लावले आहे फाईल. ऑलमोस्ट करीब 1.5 मिनिटाची फाईल आहे. तर रेंडरला थोडा वेळ घेतो, कारण 1.5 मिनिटाच्या फाईल मध्ये एका सेकंड्स मध्ये ऑलमोस्ट करीब 30 फोटोज आहे. सो इट्स रेंडर महत्वाचा आहे. आता जी प्रोसेस आहे ना, ती थोडी लंबी आहे. ओके, अजून मध्ये ट्रॅक डिसाईड नाही झालाय, तर इट्स अ बिट डिफिकल्ट होऊन राहिलाय ट्रॅक डिसाईड करणं कधी कधी. बट ट्राय तर करत लागेल, कारण हे आपलं डिपेंड होत आपले फुटेजेस किती चांगले आहे. बरं, जाऊ दे, जे झालं आज झालं. बट उद्या काय, प्लॅनिंग काय उद्याची? आता कोणकोणते बाकी आहे? सेवाग्राम बाकी आहे. ओके, सावंगी बाकी आहे. बट तिथे सावंगी आणि सेवाग्राम या 2 ठिकाणी परमिशन भेटते का नाही हे थोडंसं कठीण आहे. ओके, कारण सेवाग्राम मध्ये नाही असायला पाहिजे. म्हणजे लास्ट टाइम मी फोटोज काढले, बट दिस इज द मोबाईल फोटो. हे पण मोबाईलनीच आहे, बट याच्यामध्ये मी गिम्बल ना ट्रायपॉड घेऊन चाललोय. तर ओके, तो एक.
हे दोन सिच्युएशन आहे आणि अजून एक आहे की आपलं व्हॉट इज दॅट मार्केटमधलं व्हिडिओ याच्यामध्ये मला व्हिडिओ प्रॉपरली स्टेबलाइज करून चालायचा आहे. ओके, हा हायपरलूप्स नाही, म्हणजे याच्यामध्ये फोटोज नाही काढायचे, याच्यामध्ये हा व्हिडिओ आहे. ओके, 1080p 30 फ्रेम पर सेकंड्स मध्ये मला जो व्हिडिओ आहे ना तो बहुत ही स्टॅबिलाइज करून चालायचा, कारण या व्हिडिओमध्ये मला वॉप स्टॅबिलायझर करायचं नाही आहे. त्यामुळे माझ्या हातांनी जेवढे जर्क कमी होईल ना तेवढे जर्क करा काय, आणि याच्यामध्ये कट पण नाही करता येईल. नो, इट वॉज नॉट. यस. आणि त्यामुळे नाही का मला समजा इथून या मार्केट पासून त्या मार्केटमध्ये जायचं आहे ना, मला बहुत स्लो चालायचं आहे, बहुत कॉन्स्टंट स्पीड, आणि माझा जो गिम्बल आहे ना त्याची तो लॉक तर असलाच पाहिजे डेफिनेटली, कारण त्याच्यामुळे लेफ्ट राईटचं मुवमेंट ब्लॉक होऊन जाईल. बट कसं की अप डाऊन मुवमेंट आहे ना ते ऑन राहते, कारण गिम्बलला आपण खाली झुकलो की गिम्बल पण खाली येईल ना, तर हलकासा जर्क येईल, कारण याच्यामध्ये सो आणि स्टेबलाइज नाही करून राहिलंय. सो ऍक्च्युली कसं मी एक व्हिडिओ बनवला होता. ओके, आपण त्या व्हिडिओला नाही का आपण हे करून बघू. ओके, फ्रेम सॅम्पलिंग करू. फ्रेम सॅम्पलिंग केल्यानंतर त्यामुळे काय होते, फ्रेम सॅम्पलिंग म्हणजे काय, जेव्हा आपण स्पीड डाऊन करतो ना, त्या फ्रेम सॅम्पलिंगच्या खाली एक ऑप्शन आहे. आय डोंट नो व्हॉट इज ऑप्शन, बट तिथे सेकंड ऑप्शन क्लिक करायला लागतं. त्याच्यामुळे ते मोशन ब्लर क्रिएट होते. ओके, आणि हलकीशी स्पीडअप करून घ्यायची, म्हणजे 200 किंवा 500 वगैरे, त्यामुळे तो मोशन ब्लर क्रिएट होतो. तर हे पहिले ऍक्च्युअल आपल्यामध्ये फुटेज घेतलं होतं, हे आपण आता करून पाहू, आता किंवा उद्या वगैरे. ओके, उद्या म्हणजे उद्या सकाळी, कारण दुपारीत आपल्याला रेकॉर्डिंग करायचं आहे. ओके, सो उद्या मॉर्निंगला काहीच शूट होऊ शकत नाही. यस, कारण जे सकाळी जे शूट आहे ना तो ऑलमोस्ट सगळं झाला आहे. ओके, कारण जर मी सावंगीला जरी जातो म्हणलं ना, शूट करतो म्हणलं, तर तिथे परमिशन भेटते का नाही, इट वॉज बिट डिफिकल्ट. विदाउट परमिशन आपण जर तसं करण्याचा प्रयत्न जर केला ना तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकते. आय डोंट नो, बट करू का, तिथे आहे यार, सिक्युरिटी आहे. इव्हन तिथे गेट क्रॉस केल्यानंतर सिक्युरिटी आहे, आणि कोणालाही जरी म्हणलं ना की सर मी फोटोज काढू का, बट सगळेच जण म्हणतील का डू नॉट डू दॅट. तर त्यामुळे थोडस कठीण होऊन राहिलंय ते. बट ऑलमोस्ट आपला जो ट्रॅक आहे तो ऑलमोस्ट 1.5 मिनिटाचा सेट झालाय. ऍक्च्युअली इट वॉज लाईक 1 मिनिट 44 सेकंडचा बनला आहे. आणि याच्यामध्ये आपले जे व्हिडिओ फाईल्स आहे समजा त्या टाकल्या, त्या व्हिडिओ फाईल्स ऑलमोस्ट करीब 30 सेकंड्स किंवा 30 किंवा 40 सेकंड्स पर्यंतचा व्हिडिओ फाईल्स आहे. तर मानून घे की 2 मिनिटाचा जो व्हिडिओ आहे. ओके, 2 मिनिटाचा हायपरलॅप्स वॉज इट वॉज टू गुड. इट वॉज म्हणजे आहे. त्यासमोर जर आपण 2.5 किंवा 3 मिनिटापर्यंत घेतो म्हणलं ना तर बहुत लंबा खिचन यार. 2 किंवा 2.5 मिनिटापर्यंत घेता येते. यस, ते आपल्या व्हिडिओ साईजवर डिपेंड आहे. आपण आपले जे व्हिडिओ जर आपण व्हिडिओ खूप चांगल्याने काढले आणि खूप जबरदस्त बनले आणि त्याचे मोशन ब्लर क्रिएट होत असेल ना तर डूड आपण जाऊ देऊ तिथपर्यंत, म्हणजे 2-2.5 मिनिटापर्यंत. आणि त्याच्यानंतर मग आपलं ट्रॅक इज रिअली इम्पॉर्टंट यार, कारण जोपर्यंत ट्रॅक येत नाही, कारण ट्रॅक आल्यावर नंतरच मग मी डिसाईड करू शकेल ना काय, चलो इथे हे आहे तिथे हे आहे. सो इट वॉज एक लवकरात लवकर ट्रॅक सेट करून घ्या. कसं आहे की डूड मी बहुत जास्त टाइमपास केला आज. यस, आणि इट वॉज नॉट गुड. ओके, तर उद्याचं प्लॅनिंग काय? ओके, उद्याचं प्लॅन, उद्या सकाळी उठायचं आहे. सकाळी उठल्यानंतर पहिले एडिटला बसायचं आहे. ओके, आणि आतापर्यंत जेवढे फुटेजेस झाले आहेत त्या सगळ्या फुटेजेसला वॉप स्टॅबलाइज करायचा आहे, रेंडर करायचा आहे. ओके, 2 गोष्टी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे बहुत बेकार बनले गेले आहे त्याला डिलीट करायचं आहे. ओके, हे झालं. मग त्याच्यानंतर दुसरं काय अजून, दुसरं आहे की हे काम आपल्याला म्हणजे दुपारी 11 वाजेपर्यंत तरी करायचं. ओके, 11 वाजता फ्रेश झालं का आपल्याला पहिले मार्केटमध्ये जायचं आहे आणि मार्केटमध्ये व्हिडिओ शूट करायचा आहे विथ गिम्बल आणि विथ एकदम एक्झॅक्टली शूट करायचा आहे. ओके, अजून पण बघायचं आहे जो आपण व्हिडिओ अगोदर बनला गेला आहे त्या व्हिडिओला फ्रेम सॅम्पलिंग करून त्याच्यामध्ये मोशन ब्लर क्रिएट होते का नाही, म्हणजे
त्या व्हिडिओपासून आपण काय शिकू शकतो हे इम्पॉर्टंट आहे. यस, कारण त्या व्हिडिओमध्ये आपल्याला माहित पडेल की हा इथे जर्क होईल का, अशा प्रमाणे आहे आपल्याला गिम्बल असा पकडावं लागेल, किंवा आपण या पोस्टवर गेल्यावर अशा प्रमाणे काम करू. तर हा, या साऱ्या गोष्टी पण आपल्याला अंडरस्टँड घेऊनच करावं लागेल. सो बेटर आहे आपण त्या व्हिडिओचा एक प्रकारे प्रिव्ह्यू म्हणून आपण या सर्व अंडरस्टँड करू, आणि त्यानंतर आपण तिथे जाऊ. ओके, त्यानंतर आपले ते व्हिडिओ शूट झाल्यानंतर आपल्याला आहे सेवाग्राम आहे, ओके, आणि सावंगी आहे. पाहू, आपण दोन्ही ठिकाणी जाऊ. ओके, सेवाग्राम मध्ये परमिशन भेटते असं मी म्हणतो. या करू घेऊ आपण, काही ना काही तर करूनच घेऊ, कारण सेवाग्राम इज अ रिअली बहुत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या व्हिडिओ फाईल मध्ये. सो येस, सेवाग्रामला इन्क्लूड करणं. सावंगीला पाहू आपण, उद्या पाहू. येस, पण समजा जर एडिटिंग समजा जर वेळेवर नाही झाली, किंवा रेंडर नाही झालं, किंवा स्टेबलाइज वगैरे झालं नाही, टेन्शन नको घेऊ, पहिले शूट कर यार. यस, कारण वेळ बहुत वाया जात आहे. यस, कारण एडिटिंग आपण रात्री करू शकतो, दिवसानी करू शकतो, केव्हाही करू शकतो. यस, वेन एव्हर वी गेट द फ्री टाइम. बट शूटिंग आपल्याला दुपारीच करायचे आहे, कारण दुपारी म्हणजे 11 ते 5च्या दरम्यानच आहे. संध्याकाळी आपण शूट करू शकत नाही, कारण बिकॉज ऑफ दिस कोरोना व्हायरस, सो वी कॅन नॉट अलाउ टू गो आउटसाइड अँड शूट समथिंग. आणि त्यावेळेस काही राहत पण नाही. ओके, तेव्हा ऑलमोस्ट सगळं बंदच होऊन जाते, मार्केट वगैरे सब बंद होऊन जाते. आपल्यापाशी 11 ते 5 या दरम्यानच आहे या सगळ्या गोष्टी शूट करायच्या. सो येस, इज ऑल दिस थिंग्स. लवकरात लवकर कर यार. जेवढा लवकरात लवकर तू शूट करशील ना, तेवढं बेटर राहते, का तू तेवढा लवकर आउटपुट येईल. पण डूड, मी असं म्हणत आहे यार की माझा असा तर वेळ नाही जाऊन राहिला ना, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मी माझ्या वेळेचा प्रॉपरली युटिलाइज करून राहिलाय. आय नो तू युटिलाइज करून राहिलाय, या, बट कसं आहे की नाही का, काही काही फॅक्टर आहे ना, ते बहुत ही बेकार. या, म्हणजे मानून घे, बघ, लास्ट आपण ते फोटोज काढले, तर त्याच्यामध्ये तुला माहितही होतं की तुला टार्गेट सेंटर मध्ये ठेवायचं आहे, तरी तू बरोबर काढले नाही, बिकॉज ऑफ दॅट की तुला लवकरात लवकर काम खतम करायचं आहे. राईट, ह्याच्यामुळेच आहे ना. सो ट्राय टू अंडरस्टँड डूड. या, इट वॉज नॉट. पाहू आपण, लेट्स डू दॅट. अजून काय सांगायचं आहे का, बोलायचं आहे? ऍक्च्युली बोलायचं तर खूप काही आहे, सो मच थिंग्स. थोडं विशालसोबत बोलू का आपण? बोलून घेऊ की कसं आहे काय वगैरे, त्याच्याबद्दल थोडस जाणून घेऊ वगैरे. अजून काय म्हणायचं यार, मला म्हणायचं आहे की हा, समहाऊ आपण आपल्या लाईफ मध्ये आपण या सगळ्या गोष्टी करून राहिलो आहे. ओके, याच्यावर आपला स्वतःचा विश्वास आहे. ओके, बट लोकांचा विश्वास नाही. लोकांच्या म्हणजे माझ्या वडिलांचा किंवा माझ्या फॅमिली मेंबरचा. त्यांना आताही असं वाटते की या साऱ्या गोष्टी आहे ना, हे करिअर घडवण्यालायक नाही आहे, म्हणजे हे शूट करणं वगैरे वगैरे. ओके, वाय ही थिंक लाईक दॅट, म्हणजे का ते लोक का विचार करतात, आपण त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने विचार करू. ओके, हे जस्ट लाईक माझे आई वडील एक नॉर्मल व्यक्ती आहे. ओके, आणि ते नॉर्मल व्यक्ती असल्यामुळे ते एक्सपेक्ट करतात की एक नॉर्मल लाईफ जगायला पाहिजे ना आपल्या मुलांनी पण. सो त्यामुळे नाही का, त्यांनी कधी असा विचारच नाही केला नाही की आपला मुलगा कधी फिल्म मेकर बनावा वगैरे वगैरे. नो नो, इट वॉज लाईक त्यांनी असा विचार केला की आपला मुलगा एक साधारणसा जॉब गेन करेल आणि त्याच्यानंतर तो त्याची लाईफ सेटल करेल. बट कसं आहे की, आणि त्यांना असं वाटते की या फील्डमध्ये जे लोक काम करतात वगैरे, तर हे लोक वॉज लाईक दॅट की म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जे लोक काम करतात त्यांना जस्ट पडद्यावरचे लोक दिसतात. म्हणजे समजा कोणी फिल्म जरी म्हणलं किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी काम करत आहे, तर
लोक काय एक्सपेक्ट करतात की हा ये बंदा ऍक्टर आहे किंवा ऍक्ट्रेस आहे. इट इज नॉट या. कारण एक फिल्म बनवण्यासाठी फक्त ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसचीच गरज नसते, बहुत साऱ्या गोष्टीची गरज असते. पूर्ण युनिट असते. ओके. त्याच्यामध्ये डिरेक्टर असतो, रायटर असतो, डीओपी असतो, त्यांचे असिस्टंट असतात, लाईट असतात, सेटिंग डिपार्टमेंट असतो, आर्ट डिपार्टमेंट असतो, मेकअप डिपार्टमेंट असतो, साऊंड एडिटिंग असते, व्हीएफएक्स असतो, बहुत सारे लोक असतात. या त्याच्यानंतर एक फिल्म बनते. आपण जरी म्हणतो की आमिर खानची मूवी आहे दंगल, बट इथे फक्त आमिर खानची एकट्याची मूवी नाही आहे. इट वॉज लाईक दॅट की आमिर खाननी प्रोड्यूस केली, त्यांनी ऍक्ट केलं, बट त्या फिल्मला बनवण्यासाठी एका पूर्ण युनिटचा एफर्ट लागतो. नॉर्मल लोकांना नाही का एक सिंगल पर्सन दिसतो की आमिर खानची मूवी किंवा सलमान खानची मूवी, बट सलमान खान की पिक्चर. सो इट वॉज नॉट. त्यामुळे जे नॉर्मल लोक आहे ना त्यांना असं रिअलाइज होते की त्यांनी चांगले पण गोष्टी बघितल्या आणि वाईट पण गोष्टी बघितल्या. या म्हणजे समजा जर मी असं म्हणतो की नॉर्मल लोकांना फिल्म इंडस्ट्री बद्दल का माहित आहे, त्यांना एवढं माहित राहते की इथे खूप जास्त ग्लॅमर आहे, समजा जर चालला तर खूप चालतो, नाही तर एकदम दर्दनाक मौत. या एक नॉर्मल व्यक्तीला या असं त्यांना वाटते. बट ऍक्च्युली मी रिअल फॅक्ट सांगतो इथे, या व्हॉट इज अ फिल्म इंडस्ट्री. आणि इथे समजा जर तुम्ही तुमचं करिअर घडत आहे, समोर फ्युचर काय. या मी एक नॉर्मल गोष्टीपासून सांगण्याचा प्रयत्न करतो, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही कोण काय काम करतो. ओके. मी एवढं गोष्टी सांगतो, एक फिल्म आहे. ओके. तर तुम्ही काय एकच फिल्म बघितली आहे का? नाही ना, बहुत साऱ्या फिल्म्स आहे. आपल्या इंडियामध्ये बहुत सारी इंडस्ट्रीज आहे. जसं मेन स्ट्रीम मीडिया म्हणलं ना, त्याच्यामध्ये हिंदी लँग्वेज येतो. म्हणजे हिंदी भाषामध्ये बनणारे जे मूवीज आहेत त्यांना मेन स्ट्रीम मीडिया. ओके. त्याच्यानंतर ते रिजनल मीडिया. रिजनल मूवी मध्ये ते साऊथ येतात, त्याच्यानंतर भोजपुरी येतात, बिहारी येतात, मराठी वगैरे येतात, पंजाबी मूवीज वगैरे हे रिजनल मध्ये येतात. इथे पण मूवीज बनतात. या आता मी रेट सांगतो की प्रत्येक वर्षी किती फिल्म्स बनतात आपल्या इंडियामध्ये. आपल्या इंडियामध्ये पर इयर म्हणताय, प्रत्येक वर्षी फक्त मेन स्ट्रीम मीडिया जरी म्हणलं ना, तर याच्यापैकी ऑलमोस्ट करीब 4,000 ते 5,000 फिल्म्स बनतात. 4,000 ते 5,000 फक्त मेन स्ट्रीम मीडियावर. सॉरी, 4,000 ते 5,000 वॉज टू मच. एवढे इट वॉज लाईक दॅट. नाही, 4,000 ते 5,000 नाही, 4,000 ते 5,000 हे जे संख्या आहे ना, हे पूर्ण ऑल ओव्हर द इंडिया आहे. ओके. याच्यामध्ये रिजनल आणि मेन स्ट्रीम मीडिया. ओके. तर याच्यामध्ये 4,000 ते 5,000 फिल्म्स बनतात. ओके. त्यानंतर आता OTT प्लॅटफॉर्म पण आले आहे. OTT प्लॅटफॉर्म आहे नेटफ्लिक्स, अमेझॉन, त्यानंतर युट्यूब आहे, त्यानंतर बालाजी, बहुत सारे आहे. इट वॉज टू मच. येस. इथे पण त्यांचे वेब सिरीज वगैरे बनतात. ओके. हे पण एक, त्यांना पण अशा प्रकारचे व्हिडिओ कंटेंट किंवा यांची गरज असते. त्यानंतर शॉर्ट फिल्म्स आहे. ओके. हा जो मी जे म्हणलंय ना, हे याचा स्कोप बहुत मोठा आहे. इट वॉज टू मच. ओके. तर ऑब्विसली कसं आहे, आणि हा जो फिल्म इंडस्ट्री जरी म्हणलं ना, ते कशावर बेस आहे, हे बेस आहे एंटरटेनमेंटवर. या म्हणजे नाही का, तुम्ही एक वेळचं जेवण नाही केलं चालेल, पण तुम्ही एक नॉर्मल व्यक्ती एंटरटेन होण्यासाठी काही ना काहीतरी करतोच. म्हणजे मोबाईल घेतो. अगोदर असं पॉसिबल नाही व्हायचं, म्हणजे ऍज अ एंटरटेनमेंट साठी लोक पिक्चर पाहायला जात होते किंवा एखादी टीव्हीवर सिरियल पाहत होते वगैरे. टीव्ही बद्दल तर मी सांगितलंच नाही. ब्रॉडकास्ट मीडिया तो पण एक हे आहे, माध्यम आहे. तिथे पण खूप सारे सिरियल्स आहेत, त्याच्यामध्ये पण खूप सारे चॅनल्स आहे. चॅनल्स मध्ये खूप सारे सिरीज येतात. सिरीज नाही, व्हॉट्स द कॉल्ड, सिरियल्स. या सिरियल्स वगैरे येतात. ओके. कमर्शियल येतात वगैरे, हे पण आहे.
कमर्शियल ते पण आहे, ऍड एजन्सी ते पण आहे. येस, ऑब्विसली ऍडचा बिझनेस वॉज बिलिनियर मध्ये आहे. कारण इथे पण एका छोट्या स्लॉट मध्ये आपल्याला आपली क्रिएटिव्हिटी दाखवायची असते. सो इट वॉज बहुत खूप मोठा स्कोप आहे, बहुत ही मोठा. इट वॉज टू मच. ओके. आणि एवढ्या मोठ्या स्कोपला फिलअप करण्यासाठी ऑब्विसली एक फिल्म मेकरची गरज नेहमी असते. आणि आजकाल ज्याप्रमाणे डिजिटलायझेशन होऊन राहिलंय, डिजिटलायझेशन म्हणजे म्हणजे आता सगळ्यांपाशी मोबाईल, स्मार्टफोन्स आले आहे. त्यामुळे आता लोक अधीन नाही झाले कोणत्या गोष्टीवर. म्हणजे माझी सिरियल संध्याकाळी 8:30 वाजता लागते, तर मी 8:30 वाजेपर्यंत मग मी थोडस तयार करून राहीन वगैरे. आता असं लोक राहत नाही. या आजकाल कसं आहे की जेव्हा गरज पडली तेव्हा मोबाईल काढते, पाहते. तर त्यांना एंटरटेनमेंट त्वरित भेटून जाते. ओके. आणि त्यामुळे लोकांना एक प्रकारे आदतसी बन गई आहे. आजकाल लोक नेटफ्लिक्सवर जेवढे मोस्ट ऑफ द टीनेजर्स वगैरे आहे ना, त्यांचा मोबाईल ही पहिली स्क्रीन बनली आहे, फर्स्ट स्क्रीन टू इंट्रोड्यूस एव्हरीथिंग. यस, कारण मोस्ट ऑफ द मूवीज वगैरे खूप सारे लोक नाही का मोबाईलवर बघून राहिले. या काही काही लोकांपाशी टीव्ही जरी नसेल, पण आजकाल मोबाईल इज काइंड ऑफ एसेन्शियल बनलाय. कारण खूप सारे गोष्टी ऑनलाईनवर अवेलेबल असतात, इंटरनेटवर अवेलेबल असतात. एक प्रकारे खूप मोठा बूम तयार झालाय. तर त्यामुळे ऑब्विसली या सारे एंटरटेनमेंटसाठी लोक पैसे पण देतात, खूप साऱ्या गोष्टी. सो इट वॉज सो मच. आणि हा बिझनेस कधीच खतम होणार नाही. या म्हणजे इथे मंदी आली की नाही आली, ओके, कोणाला काम भेटत आहे नाही भेटत आहे, इट वॉज नॉट. कारण लोकांना ते एंटरटेनमेंट तर पाहिजे म्हणजे पाहिजे. येस. आणि हा बिझनेस कंटिन्यू चालणार आहे, कंटिन्यू चालतो. येस. तुम्ही समजा जर नेटफ्लिक्सवर तुम्ही शेअर हे करताना, नेटफ्लिक्सवर तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करताना शेअर मार्केट थ्रू, तर तुमचं प्रॉफिट आहे. कारण नेटफ्लिक्स हे खूप ग्रोईंग डिमांड आहे. इथे खूप सारे लोक येऊन राहिले, त्यांचा कंटेंट विकून राहिले. सो इट वॉज बिग थिंग. ओके. आणि हे नॉर्मल लोकांना नाही माहित. खूप साऱ्या लोकांना माहित आहे, या बट ते अप्लाय नाही करत आहे. म्हणजे त्यांना म्हणजे खूप साऱ्या लोकांना माहित आहे, बट त्यांना असं वाटतंय इट वॉज गुड, हा ठीक आहे, अच्छी बात आहे. यस. बट ते लोक येऊन न राहिले. या कारण त्यांना आताही असं वाटते का फिल्म वॉज लाईक दॅट, की ये बडे लोगों की चीजें है अँड दे विल डू दॅट. इट वॉज नॉट. यस. आणि आजकाल त्यामुळे काय झालंय, एक फिल्म बनवण्यासाठी ऍक्टरची पण डिमांड वाढली आहे. ऍक्टर, ऍक्ट्रेस, फिल्म मेकर्स, डिरेक्टर, रायटर, बहुत साऱ्या गोष्टी करत आहे. सो मच पीपल्स. येस. सो ऑब्विसली तुला गरज आहे या, आणि तुझ्यापाशी टॅलेंट आहे, दॅट्स थिंग. कारण या म्हणजे मी स्वतःला रिअलाइज केलं आहे की येस, माझ्यामध्ये टॅलेंट आहे आणि मी हे करू शकतो. आणि इट वॉज टॅलेंट पण आहे, कॉन्फिडन्स पण आहे. दॅट्स वाय एम डुईंग इट. हा, मी गलती झाली, ट्रायल अँड एरर करत आहे ना. या हायपरलॅप्स व्हिडिओ मध्ये माझ्यापासून गलती झाली. मला स्केल अप स्केल डाऊन बद्दल माहितच नव्हतं. ओके. मी याच्या अगोदर तो टाइमचा व्हिडिओ तो टाइमलाईन वर आणला, छोटा का बनत आहे. या येस. बट आता रिअलाइज होत आहे ना का कशाप्रमाणे करायचं आहे. मी गलती करतो, गलती केल्यानंतर पुन्हा त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतो, की पुन्हा शूट वर जातो. आणि हे माझ्यासाठी गरज इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे का आपण याच्यातून काही ना काहीतरी शिकून पण राहिलो. या आणि दॅट इज रिअली एसेन्शियल थिंग. ओके. सो माझा हाच इश्यू आहे, माझा हाच हे आहे की ट्राय टू लर्न. ओके. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की डोंट वेस्ट युअर टाइम. खूप जास्त वेळ टाइमपास मध्ये नको घालू. पिक्चर पाहणं किंवा झोपणं, या झोपणं पण एक टाइमपासच आहे बरं. या तुला असं म्हणतो का बॉडी, मी जस्ट बॉडी मध्ये रिलॅक्स करत आहे वगैरे, इट वॉज डूड. विचार कर ना, तू रात्री 11 वाजता झोपलाय, सकाळी 7 वाजता उठत आहे, हॅड इनफ आहे. तुला दुपारची झोप घ्यायची नाहीच आहे आणि दुपारी झोपायचंच नसते डूड, तरी तू आज झोपला आणि त्याच्यामध्ये तुझे 3 घंटे वेस्ट गेले. ओके. इवन तू
त्या आता लायसन्सचं काम तर करायचं होतं. ओके, दॅट्स थिंग. त्याच्यानंतर तुला त्या सावंगीमध्ये जायचं होतं. ओके, दॅट्स थिंग. बट त्याच्यानंतर तू आल्यानंतर तू एडिटिंग करू शकत होता ना. या, आणि त्याच्यानंतर तू खेळायला पण गेला, तर त्याच्यामध्ये पुन्हा 4 घंटे, 3 आणि 4 7 घंटे तू वेस्ट केले. आणि त्याच्यानंतर तू अर्धा घंटा जर सोडला ना, तर त्याच्यामध्ये तू जस्ट लाईक आता एडिटिंग अर्धा घंटा काम केलं ते सोडलं, तर तू जेवण केलं ना आता आर्टिफॅक्ट एपिसोड. तर विचार कर, ऑलमोस्ट करीब 10 घंटे तुझे असेच गेले ना. म्हणजे दुपारी 2 वाजेपासून ते आता किती वाजले, आता वाजले 10 वाजले. या 2 ते 10 म्हणजे 8 घंटे, म्हणजे 7.5 घंटे वेस्ट गेले. या, आय एम सेइंग दॅट 7.5 घंटे वेस्ट गेले. सो असं व्हायला नाही पाहिजे ना. ओके, इट वॉज नॉट गुड. याच्यामुळे नुकसान तुझंच आहे. ओके, तर डोंट डू दॅट. या, तुझ्या टार्गेटवर फोकस आहे, हे सगळं आहे, बट डोंट वेस्ट युअर टाइम. जेवढा तू तुझा वेळ प्रोडक्टिव्ह करशील ना, इट वॉज गुड. ओके, तर तू कॉन्फिडन्स आहे, तुला माहिती आहे समोर काय करायचं आहे, कशाप्रमाणे करायचं आहे. ओके, तर उद्याचं टार्गेट काय? वेल, उद्या सकाळी उठायचं आहे. सकाळी उठून आपल्याला 11 वाजेपर्यंत एडिट करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळे जे क्लिप्स आहेत त्याला वॉप स्टेबलाइज करायचं आहे, रेंडर करायचं आहे. ओके, जमेल तर आणि अजून एक गोष्ट, जो आपण व्हिडिओ शूट केला आहे त्याला फ्रेम सॅम्पलिंग थ्रू बघायचं आहे आणि त्याच्यातून गायडन्स घ्यायचे कशाप्रमाणे आपण शूट करायचे. ओके, 11 वाजले, फ्रेश झालं, त्यानंतर तुझ्यापाशी 2 लोकेशन आहे. एक आहे सावंगी आहे, त्याच्यानंतर आहे सेवाग्राम आहे. तर पहिले जा तू सेवाग्राम मध्ये. ओके, सेवाग्राम मध्ये गेल्यानंतर मग तिथे बघ, तिथे शूट कर. ओके, तिथे करता येते असं नाही म्हणताय, ऑब्व्हियसली करता येते. तिथे जा, ते शूट कर. ओके, शूट केल्यानंतर मग तू तिथून ये, आल्यानंतर मार्केटमध्ये मग व्हिडिओ शूट कर. ओके, आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर मग तिथून ये आणि सावंगीमध्ये जा आणि तिथे शूट कर. तिथे विचार पण लगेच तर येस, कारण प्रॉब्लेम होईल. कारण कसं आहे की बाहेर निघण्यासाठी एकच रस्ता आहे आणि इट वॉज पहिले विचारून घे सावंगीचं करता येते का नाही. ओके, तर समजा जर ते होत नसेल किंवा नाही होत असेल, ते डिपेंड करते. समजा जर नाही केलं असेल जाऊ दे. ओके, आणि तू येऊन जा. ओके, तर उद्या आपली पूर्ण शूटिंग कम्प्लीट होऊन जाते हायपरलॅप्सची. मग उरते आपल्यापाशी एडिटिंग. ओके, तर आपल्याला लवकरात लवकर एडिटिंग करायची आहे, ट्रॅक डिसाईड करायचा आहे आणि अपलोड करायचं आहे. ओके, त्यानंतर आणि सांग आता हे काम केव्हापर्यंत खतम होईल? आजची तारीख आहे 4. ओके, 4 तारीख आहे. उद्याची 5 तारीख आहे. ओके, 6 तारखेला वैभवचा बर्थडे आहे. ओके, मी किती म्हणलं प्लॅन केला तरी वैभवच्या बर्थडेला दिवस जाईल म्हणजे ऍटलिस्ट 5-6 घंटे तर जाईल. ओके, बरं ठीक आहे, तो काउंट करावाच लागेल, कारण मी जरी नाही म्हणलो तरी. ओके, ठीक आहे. सो उद्या आता शूट आहे. ओके, तर उद्या पूर्ण शूट करून घे. एसेन्शियल आहे, इम्पॉर्टंट गोष्ट शूट करून घे. ओके, आता उद्या आल्यानंतर मग एडिटिंगला किती वेळ लागतो? तर उद्याची 5 तारीख, 6 तारखेला समज जर मी वैभवचा वाढदिवस जरी पकडला गेला तर सोडला, तर मग त्यानंतर माझी उरते 7 तारीख. तर 7 तारखेच्या एंडला म्हणजे 8 तारखेला का मी असं म्हणू शकतो की माझ्या हायपरलॅपचा व्हिडिओ बनून जाईल 8 तारखेला? हे डिपेंड करते उद्या शूटिंगवर. समज जर उद्याची शूट मला समज जर 2 मिनिट पर्यंत देत आहे तर ठीक आहे. ओके, समज जर उद्याच्या शूटिंग नंतरही मला समज जर 2 मिनिटापेक्षा कमी भेटत आहे, पण माझ्यापाशी लोकेशनच नाही राहिले ना. आपण कसं मग ऍडजस्ट करावं लागेल यार, कारण शूटिंग तर उद्या करणार, आपल्याशी लोकेशन नाही आणि आपल्याला शूटिंग तर उद्याच खतम करायचं आहे एनी हाऊ. तर मग आपल्याला मी असं म्हणतो 8 तारखेपर्यंत आपलं हायपरलॅप्स बनून जाईल. ओके, 8 तारखेपर्यंत अपलोड वगैरे होऊन जाईल. ओके, आणि त्यानंतर आहे आपली शॉर्ट फिल्म प्रोजेक्ट इनसाइड. ओके, तर याच्यावर पण काम करायचं आहे. ओके, सो 4 दिवस बाकी आहे, 4 दिवसात खतम करायचं. So this is the My Artifact episode number 2021. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.